अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा नव्हे पाठांतरातला अभंग असून या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय आम्ही भगवान परमात्म्याच्या अंकित झाल्याच्या नंतर आमच्या ठिकाणी कोणती बलवत्तता प्राप्त झाली याचं गोड चिंतन या अभंगातून करतात. विठ्ठल विश्वमाऊली भगवान ज्ञानोबराय वैराग्य राग ऋषिक जगद्गुरु श्री तुकोबाराय शांती ब्रह्मनाथ महाराज प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा तथा या उत्सवाची अधिष्ठात्री संत देवता असणारे श्री गजानन महाराजांच्या अपार अलौकिक अहैतुकी दयेमुळे कृपेमुळे प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम उत्सव याही वर्षी संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक मंडळी एकत्रित येऊन परमार्थ आश्रम आणि या परमार्थ आश्रमाचे विद्यमान महंत श्री हरिभक्तीपरायण श्रीनिवासजी महाराजांच्या आयोजनाने आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळीच्या सहकार्याने विठ्ठल श्री गजानन महाराजांच्या मंदिराचा 5वा वर्धापन दिन आणि त्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या दिवसाची चिंतनाची सेवा श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय श्रीनिवासजी महाराज आणि श्री हरिभक्तीपरायण विष्णुकांतजी महाराज यांच्या आज्ञेवरूनही माझ्याकडे आलेली आहे. त्यानिमित्ताने गावातील म्हणण्यापेक्षा पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळी भक्तिमती माता पंचक्रोशीतील सर्व गुणीजन मंडळी परमार्थ आश्रमावरती श्रद्धा ठेवणारे प्रेम करणारे जीव लावणारी ही सगळी मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. गायनाचार्य मृदंगाचार्य भागवताचार्य रामायणाचार्य सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतो. आंतरराष्ट्रीय कथाकार श्री हरिभक्तीपरायण ज्यांचा आवाज आम्ही गेली जवळजवळ 20 वर्षापासून ऐकतो. 1 वर्षापासून नाही, 20 वर्षापासून आळंदीमध्ये ज्यांचा आवाज आमच्या कानामध्ये आजही ऐकायला मिळतो आम्हाला, अशा प्रकारचे श्री हरिभक्तीपरायण गणेशानंदजी महाराजांच्या मुखारविंदातून आपण कथा ऐकतात. महाराजांची इथे उपस्थिती आहे. खरं म्हणजे कथाकार कीर्तनामध्ये हजर राहत नसतात, पण आपला मोठेपणा तो विठ्ठल विठ्ठल आणि बाकीचे आता बाबा मला नावानिशी सर्वांचा परिचय नाही. श्रीनिवासजी बाबा ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे कीर्तनकार आहेत, मला माहिती आहे. महाराज चांगले उत्कृष्ट कीर्तन करतायत महाराज आहेत आणि आपण एकाहुनी बळी रे या न्यायाने आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता मी सुरुवात तशी केलेली आपल्या लक्षातही आली असेल. विठ्ठल विठ्ठल आपल्या या परतूर तालुक्याचं नव्हे मराठवाड्याचं वैभव एका अर्थाने या ठिकाणी उभा आहे. तुम्ही सर्व माझ्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला गायनाच्या बाबतीमध्ये एकाहुनी बळी, मृदंगाच्या बाबतीमध्ये एकाहुनी बळी, अभ्यासाच्या आचरणाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेचं पालन करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळे कोसो दूर माझ्यापेक्षा पुढे अशा प्रकारचे गेलेले, तरी एक बालकाचं कौतुक म्हणून या ठिकाणी उपस्थित येते. विठ्ठल बालक शब्द वापरला म्हणजे तुम्ही फारच गैरसमज करू नये नका घेऊ की एवढाही बालक आहे म्हणून. विठ्ठल त्या निमित्ताने श्रीनिवासजी बाबांची आज्ञा आणि येथे आल्याच्या नंतर जंगल में मंगल गुरुवारे बाबांना असे ठिकाण तर खूप आवडायचे. सद्गुरु श्री बाजीराव बाबांना एकांतवासी गंगा स्नाने एकांतवास गुरुवारे बाबांना खूप आवडायचं. मला वाटतंय आजच्या घडीला जर बाबा असते तर माझ्यापेक्षा काहीतरी आगळं वेगळं त्यांनी वर्णन केलं असतं. विठ्ठल विठ्ठल त्या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये वेळेची पुढची मर्यादा लक्षात घेता पाहे प्रसादाची वाट आपण ज्याची वाट बघतो त्याची मर्यादा लक्षात घेता किंवा तो पुढचा कार्यक्रम लक्षात घेता अभंगाचं संक्षिप्त रूपाने कसं चिंतन करता येईल मला
आणि लवकर कसा अभंगामध्ये प्रवेश करता येईल याची काळजी मी घेतो. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबर आहे. आम्ही भगवान परमात्म्याच्या अंकित झाल्याच्या नंतर आमच्या ठिकाणी कोणती बलवत्तता प्राप्त झाली, काय काय परिणाम झाला, गोड चिंतन करतात. अर्थातच या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्या यशो जीवनाची गाथा आपल्या समोर ठेवलेली, परिपूर्ण जीवन आपल्या समोर ठेवलेले. जीवन प्रवाहामध्ये दोन प्रकारचं जीवन आपल्याला पाहायला सापडतं. एक जीवन आहे अपूर्ण जीवन आणि दुसरं जीवन आहे परिपूर्ण जीवन. या जगामध्ये एक वर्ग अपूर्ण जीवनाचा अनुभव घेतो, तर दुसरा वर्ग एकीकडे परिपूर्ण जीवनाचा अनुभव घेतो. तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव ज्या जीवनाचा अनुभव घेतो ते अपूर्ण जीवन आहे. तुमच्या आमच्या जीवनाचा जर विचार केला तर अपूर्ण जीवन आहे. आणि संत महापुरुष ज्या जीवनाचा अनुभव घेतात ते परिपूर्ण जीवन आहे. अपूर्ण जीवन कशाला म्हणायचं आणि परिपूर्ण जीवन कशाला म्हणायचं, सोप्या शब्दामध्ये सांगतो. ज्या जीवनामध्ये अमुक नाही तमुक नाही, नाही 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 हा शब्द प्रयोग जास्त प्रमाणामध्ये केला जातो, समजायचं अपूर्ण जीवन आहे. पण ज्या जीवनामध्ये नाही असं काहीच नाही, सगळ्या गोष्टी प्राप्त येतात, समजायचं परिपूर्ण जीवन आहे. काम नाही काम नाही आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसाव्याला प्राप्त झालेलं जीवन संतुष्ट सततम योगी. परिपूर्ण जीवन आहे हे. संत महापुरुषांचं जीवन परिपूर्ण आहे आणि तुमचं आमचं जीवन अपूर्ण जीवन आहे. का अपूर्ण जीवन आहे? फारशा गोष्टी सांगत नाही, प्रस्तावनेच्या संबंधाने 3-4 शब्द सांगतो आणि लवकर अभंगामध्ये प्रवेश करतो. आमचं जीवन अपूर्ण असण्याचं कारण, पहिली गोष्ट, आमच्या जीवनामध्ये ज्ञान नाही. आणि ज्या जीवनामध्ये ज्ञान नसतं ते जीवन अपूर्ण असतं. ज्या जीवनामध्ये वैराग्य नाही ते जीवन अपूर्ण आहे. ज्या जीवनामध्ये भक्ती नाही ते जीवन अपूर्ण आहे. आणि ज्या जीवनामध्ये पारमार्थिक बलवत्तता नाही ते अपूर्ण जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्या जीवनामध्ये ज्ञान नाही ते अपूर्ण जीवन आहे. ज्ञानोबराय म्हणतात, खरं म्हणजे ते जीवन जगूनही काही उपयोग नाही. ज्ञानोबराय तर स्पष्ट म्हणतात, ज्या पुरुषांच्या जीवनामध्ये ज्ञानाची आवड सुद्धा नाही असे लोक जिवंत राहून उपयोग नाहीत, ते मेलेले बरेत. ज्ञानोबरायांची भाषा आहे, जया पुरुषाचे ठाई या ज्ञानाची आवडी नाही. पुढे ज्ञानोबराय म्हणतात, तयाचे जे आले म्हणो काही वरी मरण चांग. विठ्ठल अपूर्ण जीवन आहे, व्यर्थ जीवन आहे ज्ञानाशिवाय. किती व्यर्थ जीवन आहे ज्ञानोबरायांनी उदाहरण देत असताना दिलेले. शून्य जैसे गृह का चैतन्य विन देह. फार मोठा बंगला बांधला म्हटले, वास्तू शांती झाली, घर मालकाला कोणीतरी जाऊन विचारलं, म्हटले कोण राहणार बंगल्यामध्ये? कोणीच नाही म्हटले. फार मोठं घर असावं आणि त्या घरामध्ये कोणीच राहण्याकरता नसावं, किडे मुंग्या सोडून. त्या जसं त्या घराचा काहीच उपयोग नाही. शून्य जैसे गृह, त्या घरामध्ये कोणीच नाही राहण्याकरता, त्या घराचा जसा काही उपयोग नाही, तशा पद्धतीने धिपाड देह मिळाला पण ज्ञान नसेल तर त्या घराप्रमाणे तो व्यर्थ आहे. विठ्ठल चैतन्य विन देह. ज्ञानोबराय म्हणतात, चैतन्य विन देह म्हणजे प्राणाशिवाय देह. ज्ञानोबरायांनी खूप गोड वर्णन केले. पुढे ज्ञानोबराय म्हणतात, अंग गोरे आणि तरुणे वरी लिहिले आहे लेणे. अंग गोरे, तरणा बांडे आणि अशा वेळेला अलंकार देखील घातलेले आहेत. किती सुंदर दिसत असेल. आता फार सुंदर दिसतो, सगळ्या गोष्टी आहेत त्या देहाच्या बाबतीमध्ये. पण ज्ञानोबराय म्हणतात, त्या देहामध्ये एक गोष्ट नाही, फक्त प्राण नाही. प्राण गेला विना सगळ्या गोष्टी आता देहाच्या संबंधाने, पण त्याच्यामध्ये फक्त प्राण नाही. काय करायचं त्या देहाला? जाळायचंय का? नाहीतरी जाळायचंय.
जसा तो व्यर्थ आहे तशा पद्धतीने जीवन सगळं परिपूर्ण अशा प्रकारच्या देहाच्या संबंधाने सगळे अवयव धडधाकट येतं, पण जीवनामध्ये जर ज्ञान नसेल अपूर्ण जीवन आहे. दुसरा टप्पा आहे जीवनामध्ये वैराग्य जर नसेल तर जीवन अपूर्ण आहे. जे विवेकाची भाष्य नेणती ज्ञानोबराय म्हणतात, वैराग्याची शिवन देखते. वैराग्य कशाला म्हणतात? ज्याला स्वप्न देखील चुकून पडत नाही, समजायचं अपूर्ण जीवन आहे. तिसरा टप्पा ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती नाही त्यांचं जीवन व्यर्थ आहे, अपूर्ण आहे. तैसे माझे भक्तिवीन जळोते जे आले, पण ज्ञानोबराय म्हणतात आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. नाही जशी भक्ती नाही जशी भक्ती तो पतित भाव नाही जशी भक्ती नाही जशी भक्ती नाही जशी हरीची भजाची दैव हरीची भजाची दैव हरिमुखे मारा हरिमुखे मारा हरिमुखे मना हरिमुखे मना विश्वमाऊली ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करत असताना म्हणतात, नाही ज्यासी भक्ती, ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती नाही तो पतित अभक्त अभक्त आहे आणि पुन्हा तो पतित आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ही ज्ञानोबरायांची भाषा तरी परवडली, पण हरिपाठातली नाथांची भाषा मात्र विचित्र. नाथ महाराज म्हणतात भक्तीशिवाय हा वाढलाच कशाला. भक्ती भक्ती कशाची वाढला भले 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 गेला तैसा नाही ऐसा नाही गेला दोघ शांती ब्रह्मश्रीनाथ महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात, ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती नाही असे लोक वाढले कशाला. नाथ महाराज म्हणतात भक्तिवीन पशु कशासी वाढला सटविने नेला कैसा नाही. नाथ महाराजांनी इथे चालता चालता आपल्याला अगदी सूत्रात्मक पशु कोणाला म्हणायचं याची व्याख्या सांगितली. पशु कोणाला म्हणायचं? भक्तिवीन विठ्ठल विठ्ठल. एवढी सूत्रात्मक आणि बारकाव्याने चिंतन जर करायला लागलं तर लोक म्हणतात नवीन कीर्तनकार दिसतो. विठ्ठल म्हणजे अभंगाच्या बाहेर नाही गेला तर कीर्तनकार नवीन, आणि जेवढा बाहेर जाईल तेवढा एक प्रकारचा फार मोठा जुनाच. विठ्ठल विठ्ठल. भक्तिवीन पशु, आणि पशु जरी असला तरी नाथ महाराज म्हटलं वाढला कशाला. माणूस वाढल्याला अपेक्षितच नाही भक्तीशिवाय संतांना, पण पशु देखील अपेक्षित नाही. विठ्ठल विठ्ठल. भक्तीशिवाय जीवन अपूर्ण आहे. आणि चौथा टप्पा पारमार्थिक बल जर जीवनामध्ये नसेल अपूर्ण जीवन आहे. आम्ही देवा शक्तीहीने भागवतेने करुणा म्हणून आमचं जीवन अपूर्ण आहे. आमच्या जीवनामध्ये ज्ञान नाही, वैराग्य नाही, भक्ती नाही आणि पारमार्थिक बल नाही, म्हणून तुमचं आमचं सामान्य जीवाचं जीवन अपूर्ण आहे. आणि संत महात्म्यांचं जीवन परिपूर्ण असण्याचं कारण हे आहे की त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानही आहे, वैराग्यही आहे, भक्तीही आहे, नव्हे नव्हे पारमार्थिक बलवत्तताही आहे. विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये ज्ञान आहे. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये ज्ञान आहे म्हणण्यापेक्षा, अधिकरण आधे भाव ठेवण्यापेक्षा ज्ञान स्वरूप जीवन म्हणजे संत जीवन. कैवल्याचा पुत्र प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हारा ज्ञानोबा चैतन्याचा जिव्हारा ज्ञानोबा चैतन्याचा जिव्हारा
जीवनामध्ये ज्ञान आहे म्हणण्यापेक्षा ज्ञान स्वरूप जीवन म्हणजे संत जीवन आहे. कैवल्याचा पुतळा साक्षात मोक्षाचे पुतळे म्हणजे विश्व माऊली ज्ञानोबरायत. तो तव ज्ञानाचीच मूर्ती. प्रत्यक्ष ज्ञानोबरायांच्या रूपाने ज्ञानच अवनी तलावरती अवतीर्ण झालं. तो तव ज्ञानाचीच मूर्ती, ज्ञानाचा सागर, ते चालते ज्ञानाचे बिंब. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांचं जीवन परिपूर्ण आहे. दुसरा टप्पा संत महात्म्यांच्या जीवनामध्ये वैराग्य आहे. अहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले इच्छेचे. ज्ञानोबराय म्हणतात परी भोगावे हे न रुचे मना माझी. हे महत्वाचे सगळ्यात. नाहीतर बऱ्याचदा असं होतं वरून वरून भोगाचा त्याग सहजासहजी माणसं करतात, पण आतून मात्र त्याग होत नाही. पण तुकोबरायांना ज्ञानोबरायांना जे वैराग्य अपेक्षित आहे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. कधी कधी असे प्रसंग येतात. एखाद्या मंचावरती सूत्रसंचालनकार आपलं नाव घेत असताना वैराग्य मूर्ती म्हणून घेतात. ते वैराग्य मूर्ती म्हणून घेतल्याच्या नंतर आतून आनंद होतो, पण वरून चेहरा जरा नाराज दाखवावा लागतो, कारण वैराग्य मूर्ती म्हटलंय ना. विठ्ठल आतून आनंद होतो, पण ते खरं वैराग्य नाही. ज्ञानोबराय म्हणतात ते खरं वैराग्य आहे. परी भोगावे हे न रुचे मना माझी. मनातून ज्याला आवडत नाही त्या सगळ्या गोष्टी, ते खरं वैराग्य. विठ्ठल संत जीवनामध्ये वैराग्य आहे म्हणून संत जीवन परिपूर्ण आहे. संतांच्या जीवनामध्ये भक्ती आहे. भक्ती आम्ही केली सांडूने उद्वेग म्हणून परिपूर्ण जीवन आहे. आणि चौथा टप्पा त्यांच्या जीवनामध्ये पारमार्थिक बलवत्तता आहे. घातली आकाश कळी काळासी ठिकाणी एवढी आहे, संत महात्म्यांच्या ठिकाणी एवढी आहे. घातली आकाश कळी काळासी, कळी काळावरी घातली कास, एक एकाहुनी बळी. एवढं त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य आलेलं असतं. कोणी म्हणेल मग सामान्य जीवाचं जीवन अपूर्ण, ज्ञान वैराग्य भक्ती आणि पारमार्थिक बलवत्तता नाही म्हणून. आणि संतांचं जीवन या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून परिपूर्ण. पण असं का? आमच्या जीवनामध्ये या गोष्टी का नाहीत आणि त्यांच्या जीवनामध्ये काय येतात? महत्वाचा मधला एक मुद्दा सांगतो आणि अभंगावरती काही मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये प्रवेश करतो. त्याचं कारण असं आहे, आमच्या जीवनामध्ये ज्ञानाधिक या गोष्टी नसण्याचं कारण आम्ही आश्रय ज्याचा केलेला आहे तो संसार आहे. आणि संसारामध्ये ज्ञान देण्याचं सामर्थ्य नाही, वैराग्य देण्याचं सामर्थ्य नाही, भक्ती देण्याचं सामर्थ्य नाही, नवे नवे पारमार्थिक बलवत्तता देण्याचं सामर्थ्य नाही. करिता घायाळाचा संग आणि त्याच्यामुळे आम्ही परिपूर्ण होऊ शकत नाहीत. पण संत महापुरुषांनी संसाराचा आश्रय सोडलेला असतो. संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराचा आश्रय सोडला आणि भगवान परमात्म्याचा आश्रय केल्यामुळे तुकोबराय म्हणतात, आम्ही त्या बलवान भगवान परमात्म्याचा आश्रय केला, अंकित राहिलो, त्याचा परिणाम आम्ही देखील बलवान झालो. अभंगाचं पहिलं याचे अंकित
परमसिद्धेय मी त्यांना आपल्या परिसरांचे तुकोबर आहे म्हणत असतो मी. माझी श्रद्धा किंवा माझी ती भावना त्यांच्याविषयीची. आदरणीय गुरुवर्य नानांचं आगमन झालेलं आहे. त्यांना माहिती आहे मी गेल्याशिवाय याला बोलता येणार नाही म्हणून ते पण जरा उशीर केला तुम्ही. विठ्ठल भगवान परमात्म्याचा आश्रय आम्ही केला, संसाराचा त्याग केला, आश्रय सोडला, भगवान परमात्म्याचा आश्रय केला म्हणून आम्ही देखील परिपूर्ण झालो. कोणत्या भगवान परमात्म्याचा आश्रय केला? तुकोबराय म्हणतात बळिया असणारा भगवान परमात्मा. बळियाचे अंकित आम्ही बलवान असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या अंकित राहिलोत. त्याचा परिणाम आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो. जीवनामध्ये जर आपल्याला काही प्राप्त करायचं जर असेल तर इतिहासामध्ये आजपर्यंत कोणालाच आणि कधीच आणि काहीच प्राप्त झालं नाही अंकित राहिल्याशिवाय. विठ्ठल विठ्ठल कोणाच्या ना कोणाच्या अंकित आपल्याला राहावं लागतं, त्याच्याशिवाय गोष्टी प्राप्त होत नाहीत. परमपूज्य परमसिद्ध वैकुंठवासी श्री गुरु वैद्य बाबा गुरु रे बाबा म्हणायचे कुठेतरी घासावी लागते. सहजासहजी येत नाही. उठला गळ्यामध्ये टाळ घातला आणि पहिली चाल म्हटला, होत नाही असं. उठून मृदंगावरती लगेच वाजण्याकरता बसला, होत नाही असं. त्याच्याकरता गुरुग्रहामध्ये राहून गुरुजींची मर्यादा संपादन करून, त्यांची प्रसन्नता संपादन करून, कृपा संपादन करून त्यांच्या ठिकाणी राहून एक प्रकारचा तो रियाज सराव तिथे करावा लागतो. तिथे पडूनही जमत नाही. पडूनही राहीन तये ठाई हे फक्त गावांच्याच बाबतीमध्ये, आपल्या बाबतीमध्ये नाही. विठ्ठल विठ्ठल तिथे कसरत करावं लागेल, तिथे अभ्यास करावा लागेल, त्यांची मर्जी त्यांच्या अंकित राहून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तेव्हा आम्हाला काहीतरी येईल. काही काही माणसं सहज म्हणून जातात, आम्ही कुठेच राहिलो नाहीत, कोणाच्या अंकित राहिलो नाहीत, स्वयंभू अशा प्रकारचे आम्ही तयार झालो. ते परमपूज्य परमसिद्धे वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये ज्यांनी फार मोठं नावलौकिक केलं असे जगन्नाथ अण्णा पवार, ते नेहमी म्हणायचे. त्यांना विचारलं, म्हटले त्या पुढच्या व्यक्तीला, म्हटले तुमचे गुरु कोण? म्हटले कोणीच नाही. मग तुम्ही? आम्ही सगळ्यांचे गुरु. म्हणजे हे गुरु वाचून गुरु झालेले. विठ्ठल विठ्ठल कोणाच्या तरी अंकित राहावं लागतं. अंकित राहिल्याशिवाय या जगामध्ये कोणाला काही मिळत नाही. पूर्वीच्या काळातला तो दृष्टांत सांगितला जातो. एक राजा, गोड राज्य चाललेलं होतं. करता करता वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. राजाच्या कानावरती बातमी आली, आपल्या राज्यामध्ये एक महात्मा आहे, साधू येतं आणि त्या साधूला काही धातूपासून सोनं बनवता येते. राजाने मनामध्ये विचार केला, साधूला काय गरज आहे सोन्याची? सोन्याची गरज मला आहे, मला राज्य चालवायचं सर्व, मला गरज आहे सोन्याची. आपत्कालीन बैठक बोलवली आणि प्रधानजीला बाकीच्या सगळ्या सैनिकाला सांगितलं, अमुक अमुक प्रकारचा साधू आहे, जिथे कुठे कोणाला भेटेल सन्मानाने घेऊन या. चारही दिशेला सैन्य पसार झालं. इकडे शोध तिकडे शोध, शोधता शोधता साधू महात्मे काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी. गंगेच्या काठावरती मस्त स्वांत सुखाय तुलशी रघुनाथ गाथा, आपल्या आनंदामध्ये मस्तीमध्ये साधूचं नामचिंतन. सैनिक मंडळी तिथपर्यंत गेले काही आणि सांगितलं, का हो तुमच्यासारखे साधू येत आपल्या राज्यामध्ये, असं म्हणतात त्यांना काही धातूपासून सोनं बनवता येते. साधू प्रामाणिक होते आणि बहुतेक मला वाटते साधू प्रामाणिकच असतात, किंबहुना जे प्रामाणिक असतात तेच. मराठी भाषा आहे आपली, गोड मराठी भाषा. विठ्ठल विठ्ठल साधूने सांगितलं, ज्यांचा तुम्ही शोध घेताय तो दुसरा तिसरा कोणी नाही, मीच आहे. आनंद झाला सैनिकाला. राजा काय बक्षीस देईल काही सांगता येत नाही. मुळात यालाच सोनं बनवता येते आणि यांच्यापासून कला शिकल्याच्या नंतर कितीतरी सोनं बनवेल राजा, आणि आम्हाला काय काय देईल काही सांगता येत नाही. आनंद झाला सैनिकाला. चला म्हटलं तुम्हाला बोलवलंय. कुठे? राजाने बोलवलंय. राजाची आज्ञा म्हणून साधू मर्यादा पाळली आले. राज दरबारामध्ये उभा केल्याच्या नंतर राजाने पाहिलं साधू आलेले. ताडदिशी उठला राजा, सिंहासनाच्या पायऱ्या खाली उतरला, आला, साष्टांग प्रणिपात केला साधूला. नमस्कार केल्याच्या नंतर उभा राहिला. उभा राहिल्याच्या नंतर साधूने सांगितलं, राजा सिंहासनावरती जाऊन बस. अहो पण तुम्ही नाही, तुझं सिंहासन ते, तुझी जागा ते, प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या आहेत महाराज. म्हणून काही काही माणसाला जागेवरती आक्रमण करायची सवय असते, अतिक्रमण. असं करू नये. प्रत्येकाच्या जागा ज्या त्या ठरलेल्या आहेत, पण बऱ्याच जणांच्या ते लक्षात येत नाही. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये मारुती बाबा गुरु असं म्हणतात, ते म्हणायचे. गुरु रे बाबांनी पाठामध्ये सांगितलं,
ऐशी जगह पर बैठना कोही न बोले उठ. अशा जागेवर बसायचं आपण की त्या जागेवरून आपल्याला कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे. नाहीतर विठ्ठल विठ्ठल. नाहीतर कधी कधी फारच महाराज विचित्र सगळी घटना होते. 3-3, 4-4 जागा बदलावं लागतात. काय सांगा विठ्ठल. अशा जागेवरती बसायचं की तिथे आपण शोभतो. राजा तुझं सिंहासन येते, तू तिथंच बसला पाहिजे. ठीक आहे, आज्ञा पालन करतो. बसला राजा सिंहासनावरती. खाली मंचावरती साधू बसले. कशा करता बोलवलं राजा? काय नाही, असं मी ऐकलंय तुम्हाला काही धातूपासून सोनं बनवता येते. बरोबर ऐकलं राजा? तुम्हाला गरज आहे? काहीच गरज नाही. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान या तत्वावरती जीवन जगणार आहे राजा मी साधू. काहीच गरज नाही. तुझी काय अपेक्षा आहे? मला त्याची गरज आहे. मग तेवढी कला मला शिकवा. धातू, कोणत्या धातूपासून कसं सोनं बनवायचं तेवढी कला शिकवा. साधूने सांगितलं राजा जगातलं सगळं ज्ञान देईन पण एवढी कला मात्र तुला देणार नाही. असं म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. पूर्वी एकनाथ महाराजांच्या द्वारा प्रतिशुद्ध होण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीमध्ये सोनं कसं बनवायचे अशा काही प्रक्रिया सांगणाऱ्या ओव्या होत्या. पण जेव्हा नाथांनी प्रतिशुद्ध ती ज्ञानेश्वरी करायला घेतली तेव्हा या ओव्या ओघळल्या. का ओघळल्या असाव्या? मला एक सहज त्याच्यातून भाव सुचला म्हणून सांगतो. त्या ओव्या ओघळण्याचं असं नाथांचं कारण असेल की लोक जेव्हा ज्ञानेश्वरीचं चिंतन करतील तेव्हा ह्या ओव्या त्यांना सापडतील आणि ह्या ओव्या सापडल्याच्या नंतर याच ओव्याच्या पाठीमागे लागून सोनच बनवायचं एक प्रकारचं ते शिकतील. जेवणाचं सोनं बाजूला राहील आणि बाकीचं सोनं बनवायच्या संबंधाने ते प्रयत्न करतील. विठ्ठल विठ्ठल. भौतिक सोनं बनवणाऱ्या ओव्या गाळल्या आणि आध्यात्मिक जीवनाचं सोनं होईल त्या ओव्या मात्र ठेवल्या. विठ्ठल विठ्ठल. मला काहीच गरज नाही त्याची पण मला गरज आहे ना. मला तुम्ही ज्ञान सांगा. साधूने सांगितलं बाकीच्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान सांगा राजा पण सोनं कसं बनवायचं ही किमया ही कला सांगणार नाही. हट्टी होते, लहरी होते आणि बहुतेक साधू लहरी असतात. साधूच काय ही मंडळी काही कमी लहरी असते काय? सगळी फार लहरी असते. लहर जर आली तरच भाव आणि जागा निघतात नाही तर निघत नाहीत. लहर जर आली तर अशा जागा निघत आहेत महाराज काय सांगावं त्या जाग्याचे. आणि लहर जर नाही आली तर कीर्तन असं झोपत नाही, घोरत घोरत. विठ्ठल लहरी असतात साधू. थोडं लक्ष देऊन ऐका. उदाहरणामधलं उदाहरण सांगतो. साधू लहरी असतात. एका राजाला मृदंग ऐकण्याची इच्छा झाली. लहरीवरती सांगतो. राजाने सांगितलं प्रधानजी मला मृदंग ऐकण्याची लहर आली. आपल्या राज्यामध्ये कोणी मृदंगाचार्य? हो आहेत की राजेसाहेब, फार मोठे येतं. इतिहासाने त्याची नोंद घेतली महाराज. कोण आहेत? कुदुशिंग नावाचे आहेत. कुदुशिंग नावाचे मृदंगाचार्य फार मोठे येतं. राजाने सांगितलं आत्ताच्या आत्ता त्यांना घेऊन या. मला मृदंग ऐकायचं. मला मृदंग ऐकण्याची. बोला की जरा तुम्ही काय आली? इच्छा नाही. लहर म्हणायचं. इथे लहरच. या लहरीमध्ये तर आपण आहोत. हे विठ्ठल विठ्ठल. मला मृदंग ऐकण्याची लहर आली. प्रधानजी गेले, कुदुशिंगाचं दर्शन घेतलं. राजदरबारमध्ये यावं लागतं. कशा करता? अचानक राजे साहेबांना तुमचा मृदंग ऐकायचा आहे. त्यांना लहर आली. राजवाड्यापर्यंत आले, राजदरबारापर्यंत. कुदुशिंगजी काय राजा काय इच्छा आहे? काय नाही तुमचा मृदंग ऐकायचं मला. मृदंग ऐकण्याची लहर आली. कुदुशिंगाने सांगितलं राजा तुला मृदंग ऐकण्याची लहर आली पण मला वाजण्याची नाही ना आली. मला वाजण्याची यायला पाहिजे ना. नाहीतर एकांगीन काय कामाचं? मला वाटतं हे एकांगीन बऱ्याचशा गोष्टीमुळेच खऱ्या अर्थाने वाटोळं. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा साध आणि प्रतिसाद हा जगाचा नियम दोन्हीकडून बरोबर होतो तेव्हा त्या गोष्टी होत असतात. विठ्ठल विठ्ठल. व्यवहारातल्या गोष्टी ध्वनी प्रतिध्वनी साध प्रतिसाद ज्या असतात त्या एकांगीन कधीही यशस्वी ठरत नाहीत. राजा तुला मृदंग ऐकण्याची लहर आली पण मला नाही आली. कुदुशिंग परिणाम काय होईल माहिती आहे तुम्हाला? जर वाजेला नाही तर काय व्हायचं तो होईल राजा. एकदाचा तू मृत्यूदंड देशील. या गोष्टी आम्ही कधीच सगळ्या संपून टाकल्यात. मरण माझे मरून गेले या तत्वावरती मी कलाकार आहे. मी काय बहिरंग कलाकार आहे काय? असा बहिरंग नाही, मी जाणकार अशा प्रकारचा आहे, पारमार्थिक आहे. मला सध्या लहर आली नाही. कुदुशिंगाचे हातपाय बांधले म्हणतात. आणि नंतर राजाने त्या सैनिकाला सांगितलं की कुदुशिंगावरती हत्ती सोडा. पण जेव्हा हत्ती पाय देण्याकरता सोडल्या जातो तेव्हा त्याला मद्य पाजल्या जातं, दारू वगैरे पाजले जाते, मदोन्मत्त केलं जातं. मदोन्मत्त अशा प्रकारचा तो हत्ती केला. कुदुशिंगांच्या दिशेने सोडला. राजाच्या मनामध्ये विचार आला. शेवटची इच्छा कुदुशिंगाची विचारू आपण काय येतं.
राजाजवळ गेला कुदुशिंगाचे हात जोडले. कुदुशिंग, काही क्षणामध्ये तुम्ही मरणार आहात. काय शेवटची इच्छा सांगा. काय नाही म्हटलं, एकदा मृदंग वाजायचा. अरे त्याच्याकरता तर तुला हत्तीच्या पायाखाली देऊ लागलो. तेव्हा लहर आली नव्हती. लहर कोणाला आणि कधी येईल काही सांगता येत नाही. विठ्ठल साधूने सांगितलं, महाराज जगातलं राजा तुला जगातलं सगळं ज्ञान सांगेल, पण सोनं कसं बनवायचं सांगणार नाही. राजाने सांगितलं साधूला कारागृहामध्ये टाका. 5 दिवसाची मुदत दिली. 5 दिवसामध्ये जर सांगितलं तर ठीक, 5व्या दिवशी तुम्हाला शेवटी फासावरती देणार, देहदंडाची शिक्षा. ठीक आहे म्हटले. कारागृहामध्ये राहिले. दररोज भर दिवसा राजा राजवेशामध्ये यायचा. सांगा आता तरी ज्ञान. अहो आज ना उद्या मरायचंय, ज्ञान घेऊन जाताल हे. असं म्हणतात आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या विद्या होत्या, पण लोकांच्या हट्टी स्वभावामुळे मागच्याला दिल्या नाही, घेऊन गेले. अशा लुप्त झाल्या काही विद्या, बऱ्याचशा विद्या. अगदी आम्ही जेव्हा आळंदीमध्ये होतो, मला चांगलं आठवतं, त्यावेळेस गणेशानंदजी टेप असायचे, ते नाना टेप असायचे, ते काही रेकॉर्डिंग वगैरे करायचे की त्या टेपमध्ये कॅसेट टाकायचे. आणि तेही टेप ज्यांच्याकडे पैसे त्यांच्याकडेच खऱ्या अर्थाने, नाहीतर एरवी सर्वांकडे ते टेप नाही, फक्त बाकीच्यांनी बघायचा तो रेकॉर्डिंग करताना टेप. मग ते टेपमध्ये रेकॉर्डिंग करायचे, ते कॅसेट टाकून ती चाल. एखाद्या वारकऱ्याला म्हटलं करून द्या, नाही करणार. सहजासहजी असते काय, असे हट्टी स्वभाव. घेऊन गेले ज्ञान चालीचं, पण दिले नाही. मला वाटतं इतिहासामध्ये अपवाद ठरले आमचे शिरगुरु बोधे बाबा. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही विद्यार्थ्याने, अगदी गुरुवरे बाबांच्या जवळचाच विद्यार्थी नाही, अगदी नवीन विद्यार्थी जरी आला आणि टेप धरला की तेवढ्याच आवडीने गुरुवरे बाबांनी चाल म्हणावी. म्हणून एवढे दिवस बाबांना जाऊन झाले तरी चालीच्या रूपाने ते आज आमच्यामध्ये जिवंत येतं. विठ्ठल विठ्ठल. राजाने सांगितलं, साधू महात्मा आज ना उद्या मरायचंय, विद्या घेऊन जाण्यापेक्षा सांगा कोणाला तरी द्या. राजा नाही सांगणार, आणि तुला तर सांगणार नाही. राजाने हा शब्द पकडला, तुला तर सांगणार नाही, तुला तर सांगणार नाही. राजाच्या लक्षात आलं, महात्मा कोणाला तरी सांगणार आहे, मला सांगणार नाही याचा अर्थ दुसऱ्याला सांगू शकतो. राजाने विचार करता करता काय करावं म्हणून राजाच्या डोक्यात आलं, आपण भर दिवसा राजवेशामध्ये जातो म्हणून साधू आपल्याला नकार देतो. वेश बदलून आणि वेळ बदलून जाऊ. रात्रीची वेळ धरली आणि कपडे बदलले, सामान्य सैनिकाचे घातले. कारागृहामध्ये गेला, पाय चोपायला लागला. 1 दिवस झाले, 2 दिवस. साधूने विचार केला, आज ना उद्या मरायचंय, देऊन टाकू विद्या, पण राजाला द्यायची नाही. कोणाला द्यावी कोणाला द्यावी विचार केला. मग मनामध्ये विचारायला, जो रात्रीच्या वेळेला सेवा करण्याकरता येतो त्यालाच देऊन टाकू. पण यांना काय माहिती हे तेच होते म्हणून. साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. विचार केला आणि नंतर मग पुन्हा तो वेश बदलून राजा जेव्हा कारागृहामध्ये गेला, पाय चोपायला लागला, सेवा करायला लागला. करता करता साधूने विचारलं, बाळा कुठला आहेस? म्हटलं काय नाही, सोयीन जाण्याचं आहे. म्हटलं काय करतो? राजाच्या इथं नोकरी करतो. काही पाहिजे का तुला माझ्याकडून? काही नाही. राजे साहेब वेळेची वेळेवर पगार देतात, अपेक्षेपेक्षा जास्त पैसे देतात, काही लागत नाही. अरे काहीतरी माग, आशीर्वाद द्या. साधू तुमच्याकडे आशीर्वाद असं म्हणावं लागतं सुरुवातीलाच, एकदम मागावं लागत नाही, फार मोठं अवघड आहे. आशीर्वाद द्या, बाकी काही लागत नाही. अरे एवढा साधू प्रसन्न झालाय, काहीतरी माग. पुन्हा पुन्हा माग म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं, मग ते राजेसाहेब काय म्हणत होते होते ते देत असाल तर द्या. मग ते यांना द्यायचंच होतं आणि यांना घ्यायचं होतं. रात्रीच्या वेळेला सगळे इत्थंभूत विद्या शिकवली, सोनं कसं बनवायची ही प्रक्रिया. दिवसा पुन्हा ठरल्याप्रमाणे राजवेशामध्ये राजा आला. साधू महात्मे सांगा आता तरी. आवाज बदलला थोडा, पण वजनात आला थोडा आवाज. साधूच्या लक्षात आहे ना, दररोज लिनतेने बोलणारा राजा एवढ्या वजनात कसं बोलायला लागला. गुरुवरे मारुती बाबा उदाहरण सांगत असतात पाठामध्ये, त्या उंदराचं आणि मांजरीचं. एरवी व्यवहारामध्ये तो उंदीर पुढे पळतो आणि त्याच्या पाठीमागे मांजर पळते. उंदराने पुढे पळावं आणि त्या मांजरीने मागे. मला वाटतं हा क्रमच पहिल्यापासूनच एक प्रकारचा. उंदराने पुढे पळावं आणि त्याला खाण्याकरता त्याला त्याच्यावरती टपलेलीच ती मांजर, त्याच्यामुळे ती त्याच्या पाठीमागे पळावं. त्याने प्राण वाचण्याच्या दृष्टीने उड्या मारत इकडे तिकडे दररोज हा नित्यक्रम चालू. पण एके दिवशी क्रम बदलला थोडा. ठरल्याप्रमाणे उंदीर निघाला, मांजरीने बघितल्याच्या नंतर ते तिच्या पाठीमागे लागली. आणि त्या दिवशी नेमकं त्या घरातल्या लोकांनी पेनं झाल्याच्या नंतर टेबलवरती ग्लास ठेवलेले होते आणि त्या ग्लासमध्ये 2 थेंब उरलेले होते. दुधाचे नव्हते, एवढं सांगतो फक्त. ग्लासमध्ये 2 थेंब उरलेले.
मांजर उंदराच्या पाठीमागे लागली. उंदीर पळता 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 घाई गडबडीमध्ये त्या टेबलवरती उडी मारली. टेबलवरून पुन्हा उडी मारता मारता जरा अवसान कमी पडलं, ग्लासमध्ये पडलं. ते दहा भरलेली होती. श्वास घेता 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 ते 2 थेंब त्याच्या पोटामध्ये गेले. ग्लासमधून बाहेर आलं. ते आता पुढे पळत नाही. ते आता गुरुवारी मारुती बाबा म्हणत असतात, त्याने असा माघारी वळाला. तो असा मांजरीकडे वळाला. शेपटीचा आकडा केला त्याने. मांडी थापटली. मांजरीला म्हटलं ये आता. मांजरीच्या लक्षात आहे ना, मांजरीने एक पाऊल सुद्धा पुढे टाकला नाही. म्हणून कधीतरी असं व्हायला पाहिजे. हा, त्याच्याशिवाय जमत नाही. उसना तरी आणावा लागतो, जमत नाही असं. विठ्ठल मांजर विचार करायला लागली. विचार दररोज पुढे पळणार, एवढ्या वजनात मागे कस काय वळलंय आज. मांजरीला काय माहिती, ते बोलत नव्हतं. बोलणारे 2 थेंब दुसरे होते. व्यवहारामध्ये काही काही असे लोक असतात महाराज, एक झापड दिल्याच्या नंतर 2-3 पलटे खातील, पण घातल्याच्या नंतर सगळ्या गावाला त्रस्त करते. विठ्ठल साधूला लक्षात आहे ना, दररोज लीनतेने बोलणारा राजा एवढ्या वजनात. राजाने सांगितलं सांगा. नाही सांगणार राजा. राजाने सांगितलं तुम्ही तर काही सांगत नाहीत, आता मग मी सांगू का. साधू म्हणले सांग. सांग म्हटल्याच्या नंतर अथ ते इति सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोनं कसं बनवायची ही सगळी प्रक्रिया राजाने त्या साधूला सांगितले. सांगितल्याच्या नंतर राजाला जवळ घेतलं. साधूने सांगितलं राजा, एवढं ज्ञान प्राप्त करण्याकरता तुला हे सहजासहजी ज्ञान प्राप्त झालेलं नाही. कोणाच्या तरी तू अंकित राहिलेला असावा, कुठेतरी तू घासली असावी. राजा म्हटलं महाराज इकडे तिकडे नाही, तुमच्याकडेच घासली. रात्रीच्या वेळेला येऊन सगळं ज्ञान प्राप्त केलंय. सांगण्याचा मुद्दा एवढाच, बळीयाचे अंकित राहिल्याशिवाय काहीच आणि कोणाला मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. आम्ही ज्याच्या अंकित राहिलो तो कोण आहे, साधारण नाही, तो बळीया आहे. तो कोबरा याच्यातून आपल्याला संदेश देतात, अंकितच राहायचंय ना. मग कोणाच्याही अंकित राहण्यापेक्षा बलवान असणारा भगवान परमात्मा त्याच्या अंकित राहा. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुतरे तरी भले. तुकोबराय म्हणतात, ज्याच्या बोलण्याचा दरारा संपूर्ण देशामध्ये ब्रह्मांडामध्ये आहे, अशाचे तुम्ही कुत्रे जरी झालात तरी बी आपलं कल्याण आहे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुतरे तरी भले. आणि अशा भगवान परमात्म्याचे आम्ही अंकित राहिलो. बळीयाचे अंकित. किती बलवान तो महाराज, अतिशय बलवान. सामान्य माणसाला त्याचं बल आहे, यात नवल नाही. अगदी देवादिकांनाही बलाचा बळीया माझा पंढरीराम, बळीया माझा पंढरीराम, पंढरीराव. तो या देवाचाही देव, सगळ्या देवांनाही बल पुरवण्याचं काम जो करतो तो भगवान परमात्मा बळीया आहे. बळीया माझा पंढरीराव. भगवान परमात्मा असा बलवान आहे, संपूर्ण देवादिकांनाही त्या भगवान परमात्म्याचंच बल आहे. त्या दशोपनिषदापैकी केन उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये फार मोठी कथा येते. संकोच करून सांगण्याचा प्रयत्न करतो. एकदा दैत्य आणि देवांचा संग्राम झाला, युद्ध लागलं. योगायोगाने देवादिकांचा विजय झाला, दैत्य हरले गेले. विजय झाल्याच्या नंतर इंद्राला असं वाटू लागलं माझ्या बळामुळे विजय झाला, अहंकार झाला बळाचा. चंद्राला वाटू लागलं माझ्या बळामुळे विजय झाला, अग्निदेवाला वाटू लागलं, वायुदेवाला वाटू लागलं, प्रत्येक देवाला वाटू लागलं की माझ्यामुळेच विजय झाला, बळाचा अहंकार झाला. परब्रह्माच्या लक्षात आलं आणि त्या परब्रह्माने यक्षाचं रूप धारण केलं असं म्हणतात. देवांचा समुदाय असा होता. काही अंतरावरती भगवान यक्ष
प्रगट झाले परब्रह्माच्या रूपाने. भगवान यक्ष प्रगट झाले आणि यक्ष प्रगट झाल्याच्या नंतर एवढं तेज त्या ठिकाणी दिसू लागलं. सगळे देव म्हणू लागले काय असेल तिथं नेमकं, कोण आहे ती विभूती. एकमेकामध्ये चर्चा चालली, एकमेकामध्ये म्हणू लागलेले आहेत कोण आहे पहा बरं, जाऊन पहा कोणीतरी बघा. करता 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 एकमेकाला म्हणू लागले. कोणी जाण्याचं धाडस करण्यात. अग्निदेव गेले. अग्निदेव गेल्याच्या नंतर परिचय विचारला, संपूर्ण सांगितलं नाही. म्हटले तुम्ही कोण येतं. अहम अग्नी ही, मी अग्नी म्हटले. अग्नी म्हटल्याच्या नंतर जरा परिचय विचारल्याच्या नंतर अग्निदेवाला वाईट वाटलं. एवढा मोठा अग्निदेव मी आणि मला विचारलं, अवघड जरा वाटलं. पण ठीक आहे, माहिती नसेल एखाद्या वेळेस. मला अग्नी म्हणतात, मी अग्निदेवी. काय करता काय करता म्हटल्याच्या नंतर जरा जास्त कस तरी वाटलं. अग्निदेव काय करतो आता, एवढं जर त्याला कळत नसेल त्याला काय काय म्हणावं त्याला. अरे संपूर्ण त्रैलोक्याला भस्मसात करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. तुला म्हटलं तर तुलाही करतो. अहंकार तसा चढला होता. अहंकार चढल्याच्या नंतर, अहंकार डोक्यावरती असल्याच्या नंतर पुढे कोण आहे कळत नाही, कळत नाही. म्हणून त्या परीक्षिती राजाच्या संबंधाने श्रीमद भागवतामध्ये जेव्हा ती कथा येते, साधूच्या गळ्यामध्ये परीक्षिती राजाने जेव्हा तो साप टाकला मेलेला, सिंहासनावरती आल्याच्या नंतर सुवर्ण जडित मुकुट काढला आणि तेव्हा पश्चातापाने दग्ध झाला राजा. अरे अरे मी फार मोठं पाप केलं. का केलं ते का तिथे भाव सांगत असताना असं सांगितलं. मग तेव्हा राजाला का कळलं नाही साप टाकत असताना. तेव्हाही प्रत्यक्ष चक्षु इंद्रियाचा संबंध त्या साधू बरोबर असताना साधू का कळाला नाही, त्याचं कारण सांगत असताना असं सांगितलं. तेव्हा राजाच्या डोक्यावरती मुकुट होता. त्याचे दोन भाव साधू संतांनी सांगितलेले आहेत. पहिली गोष्ट मध्ये त्याच्यामध्ये कलीचा प्रवेश होता हा एक, आणि दुसरी गोष्ट मुकुट काढल्याच्या नंतरच पश्चाताप का झाला राजाला, त्याचं कारण सांगत असताना साधू संतांनी असा भाव काढला. हा मुकुट म्हणजेच कोणी एक अहंकार आहे. अहंकाराचं ओझ आम्ही जोपर्यंत खाली टाकत नाही तोपर्यंत खरा साधू आम्हाला कळत नाही. विठ्ठल कशा करता सांगत होतो मी हे. अग्निदेवाचा अहंकाराचा पारा चढला होता कळे ना. संपूर्ण त्रैलोक्याला भस्मसात करता. हो त्रैलोक्याला. ठीक आहे म्हटले, त्रैलोक्याला नंतर करा, माझी एक वस्तू जाळून दाखवा. परब्रह्माने त्या यक्षाने एक इशिका टाकली खाली, त्याला आपण गवताची काडी म्हणतो. गवताची काडी टाकली आणि अग्निदेवाला सांगितलं जाळा म्हटले याला. तो फार पाणी पाणी झालं. महाराज हिंद केसरीला एखादा अगरबत्ती छाप पाडा म्हणावा तशा प्रकारचा एक प्रकार. एवढा मोठा मी, अरे एवढा मोठा गायनाचार्य मृदंगाचार्य गावातल्या भजनात भजन कीर्तन करायचं याच्याकरता शिकलो काय आम्ही. विठ्ठल फार मोठा अपमान वाटला. पण ठीक आहे सांगितलंय त्याने जाळून टाकू. थोडी अग्नी सोडली, काही झालं नाही. करता 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 एक ओटून सर्व शक्ती लावली. उपनिषदाने वर्णन केलं, काडी जळाली तर नाही, गरम सुद्धा झाली नाही. मग मात्र अभिमान नाहीसा झाला. मग सांगितलं खरं तुम्ही कोण आहेत सांगा, तुमचं स्वरूप काय. परब्रह्माने स्वतःचा परिचय दिला. नंतर अग्निदेव अभिमान नाहीसा झाला, साष्टांग नमस्कार करून देवांच्या समुदायामध्ये आले. बाकीचे देव म्हटले कोण आहे रे. अग्निदेव म्हटले जाऊन बघ ना कोण येतं. ते असंच असते. ते आपल्याकडे अशी एक प्रथा आहे, आल्याला अनुभव इतरांना द्यायचा आहे ना. आपल्याला जो अनुभव सेवितो हा रस वाटितो आणि आपल्याला जो अनुभव आला तो उदात्त मनाने दुसऱ्याला असे अनुभव देण्याची जरा जास्त सवय लोकांना. ते लेकराचं उदाहरण सांगतात. लेकरं गेले ते गुरचारणे करतात. पावसाळ्याचे दिवस गणपतीचं मंदिर एक जणाला राहवलं नाही म्हणून त्याने गणपतीच्या बेंबीमध्ये बोट घातलं. तिथे योगायोगाने कोण बसलेले होते, विंचू महाराज. त्या ठिकाणी विंचूवाला स्पर्श झाल्याबरोबर विंचूवाने नांगी मारली. आणि विंचूवाने नांगी मारल्याच्या नंतर गार लागतं का आग होती, आग होती. हात झटकेला. बाकीच्या लेकरांनी विचारलं काय झालं, फार गार लागतंय, बोट घालून बघ. सगळ्या लेकराच्या बाऱ्या करून टाकल्या. बघा ना कोण येतं जाऊन. करता करता सगळे देव गेले, विस्तार करत नाही. सगळ्या देवाचा जेव्हा अभिमान नाहीसा झाला, देवांच्या लक्षात आलं की आपल्याही ठिकाणी जे बळ आहे ते आपलं बळ नाही. यदादी ते गतम तेजो जगद्भास येते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो. भगवान परमात्मा म्हणतात तत्तेज माम विद्ये, ते माझं तेज आहे. विठ्ठल विठ्ठल. जगाला ज्या भगवान परमात्म्याचं बल प्राप्त होतं असा तो बळीया माझा पंढरीराव. बळीयाचे अंकित, त्याचे आम्ही अंकित झालो. 7व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा म्हणतात बलम बलवताम चाहम
याच्यावरती भाष्य करत असताना ज्ञानोबरायांची एवढी गोड ओवी आहे, अशी अंतःकरणात गाठ बांधून ठेवली त्या ओवीची. ज्ञानोबराय म्हणतात, बळिया माझी बळ ते मी जाणे अढळ, बलवंतामध्येही जे बल आहे ते माझं बल आहे. भगवान परमात्मा म्हणतात, विठ्ठल विठ्ठल. अशा बलवान असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या आम्ही अंकित राहिलो, बळीयाचे अंकित राहिलो. परिणाम काय झालं महाराज? आम्ही झालो बळीवंत, हरी तैसे हरीचे दास. या न्यायाने आम्ही बलवान झालो. महाराज तुमच्या ठिकाणी जे बळ आलं ते नेमकं कोणतं बळ आहे? महाराज म्हणतात, अंगी वैराग्याचे बळ. वैराग्याचं बळ आमच्या ठिकाणी आलं. आणि केवळ वैराग्य एकांगीन नाही, विवेकासहित. विवेकासहित विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित अशा प्रकारचं वैराग्याचं बळ आलं. आम्ही त्याचे अंकित राहिल्यामुळं बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. वैराग्याच्या बळाने आम्ही परिपूर्ण झालो. महाराजांना विचारलं, महाराज मग या बळाच्या द्वारा तुम्ही काय करणार, किंबहुना काय केलं? लाथाळीला संसार, लाथाळीला आम्ही संसाराचा त्याग केला. लाताळीला संसार लाताळा, याचा अर्थ आम्ही संसाराचा त्याग केला. संसाराच्या नावे घालून या शून्य असं आम्ही केलं. संसारातून बाहेर पडलो. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे शूर झालो, बाहेर आलो. आम्ही संसारातून बाहेर आलो. आणि संसारातून बाहेर आल्यामुळेच की काय खऱ्या अर्थाने आम्ही शूर झालो. तुकोबरायांना जे शूरत्व अपेक्षित आहे ते हेच, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. विठ्ठल विठ्ठल. संसारातून बाहेर पडणं हे शूरत्वाचं लक्षण आहे. दोन गोष्टी असतात. काही माणसं संसारातून बाहेर पडतात, पण खरं वैराग्य जर अंतःकरणामध्ये नसेल, वैतागून एखादा मनुष्य संसारातून बाहेर पडला तर पुन्हा संसारामध्ये येण्याची शक्यता असते. पण जेव्हा खऱ्या वैराग्याच्या आविर्भावामध्ये जेव्हा संसार सोडल्या जातो, तेव्हा मग संसारामध्ये येण्याची शक्यता नसते. तशा पद्धतीने आम्ही संसाराचा त्याग केला. बाहेर आलो. संसारातून बाहेर आलो, तर पुन्हा संसाराकडे पुन्हा वळून सुद्धा पाहिलं नाही. पाहिलेचे नाही मागे परतोनी, पुन्हा मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. संसारा आगी आपुलेनी हाती लावूनी मागुते पाहू नये. विठ्ठल विठ्ठल. संत परंपरेमध्ये अनेक उदाहरण आहेत आपल्याकडे की ज्या संत महापुरुषांनी संसाराचा त्याग केला, पुन्हा संसाराकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. शूर तोच खरा. रणे निघता शूर
न पाहे माघारी, मागे वळून सुद्धा बघत नाही. तशा पद्धतीने हे परमार्थातले शूर हे मंडळी संत महात्मे संसारातून बाहेर पडल्याच्या नंतर संसाराकडे ओळून सुद्धा बघितलं नाही. जाळोनी संसार बैसलो अंगणी जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी है तुझे नाही मनी मानसी जाळोनी संसार बैसलो अंगणी जाळोनी हाही प्रकार आहे, पण हा अंगणामध्येच बसलेला आहे अजून. पण हा याला आपण फार पुढे नेऊन ठेवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. संसारातून बाहेर हा कोसो दूर गेलेला आहे. पुन्हा संसारामध्ये पुन्हा येण्याची शक्यता नाही, पाहिलेची नाही. या तत्वावरती अनेक साधू संतांचे जे चरित्र येतं त्याच्यामध्ये आपल्या, मला वाटतंय परतूर तालुका येतो का घनसावंगी तालुका येतो, जाम समर्थाला काय माहिती त्या ठिकाणी, घनसावंगी तालुका, घनसावंगी तालुक्यामध्ये जाम समर्थ नावाचं गाव. रामदास स्वामी, रामदास स्वामींचं चरित्र महाराज फार विलक्षण चरित्र आहे. असं म्हणतात त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे, दररोज रामदास स्वामी 1200 जोर काढायचे म्हणतात. किती? 1200 दररोज 1200. मला वाटतं आपल्या परमभाग्याने 12 सूर्य नमस्कार निघाले तरी पुष्कळ. स्वामी महाराज दररोज 1200 जोर काढायचे. बलदंड त्यांचं शरीर. म्हणून आजही त्यांची प्रतिमा जेव्हा तरुण बघतो तेव्हा प्रत्येक तरुणाला थोडी तरी अशी इच्छा होत असेल की आपलंही शरीर असं असतं तर चांगलं झालं असतं. तसं करेल न करेल त्याचा प्रश्न स्वतंत्र येतो, पण स्वामी महाराजांची ती प्रतिमा अगदी विशाल. आणि आमचे परमपूज्य परमश्रद्धे वैकुंठ वशी श्री गुरु विठ्ठल बाबा घुले गुरुवारे बाबा जेव्हा वैराग्याचा विषय यायचा तेव्हा आवर्जून स्वामी महाराजांचं, रामदास स्वामींचं नाव घ्यायचे. गुरुवारे बाबा म्हणायचे, बुवा एवढं कडकडीत वैराग्य होतं त्या महात्म्याचं, अंगावरती बोटभर लंगोटी सोडून दुसरं वस्त्र घातलं नाही त्यांनी. विठ्ठल विठ्ठल. अशा रामदास स्वामी महाराजांचा जेव्हा विवाह ठरला त्या आसनगावच्या मुलीबरोबर, ते पूर्वीचा काळ, स्वामी महाराज तिथे गेले असतील रामदास स्वामी महाराज. असं म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये हळद 3-3, 4-4 दिवस चालायची म्हणतात. मला वाटतंय बाबांनी फार मान अगदी लगेच हलवली, म्हणजे तुमचे देखील 2-3 दिवस तरी ती हळद चाललेली अशा प्रकारची. मला वाटतंय त्या काळामध्ये तेवढ्या दिवस ती हळद चालत होती म्हणून सहनशीलता ही तेवढी. आताच्या हल्लीच्या काळामध्ये हळद ही शॉर्टकट आणि सहनशीलता त्याच्यापेक्षा. विठ्ठल विठ्ठल. हळदीला गेल्याच्या नंतर मग ते करता करता प्रत्यक्ष विवाहाचा संबंध त्या बोहल्यावरती आला. तो बोहला अजूनही दाखवतात त्या आसनगावला, तो बोहला. आणि तो सप्ताह सुद्धा अगदी त्या बोहल्याच्या समोरासमोरच. मला वाटतंय येणाऱ्याला कधीतरी इच्छा व्हावी की काय, म्हणूनच ते प्रकार. विठ्ठल विठ्ठल. ते बोहल्यावरती उभा राहिले म्हणतात. आणि नंतर ब्राह्मण देवाने मंगल अष्टका म्हणायचे म्हणून माईक घेतला. त्यावेळेस माईक होता का नव्हता काय माहिती, पण मंगल अष्टका सुरुवात केली. सुरुवात करत असताना ब्राह्मण देवाने जेव्हा मुखातून शब्द काढला सावधान, एवढा गांभीर्याने घेतला आणि खरोखरच त्या शब्दाचा अर्थ स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये एक परिवर्तनाचं कारण ठरला. सावधान शब्द ऐकल्याबरोबर बोहल्यावरून ताड दिशी उडी मारली. नाशिक जवळ टाकळी म्हणून गाव आहे, त्या टाकळीला गेले डायरेक्ट. आणि तिथे गेल्याच्या नंतर गोदावरी मैयामध्ये 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि 12 वर्षाच्या नंतर प्रभू रामचंद्रांना प्राप्त करून घेण्यामध्ये समर्थ ठरले म्हणून समर्थ रामदास स्वामी. विठ्ठल विठ्ठल. असे रामदास स्वामी. मला वाटतंय आपल्या या इतिहासामध्ये ब्राह्मण मंडळीने सावधान म्हणावं आणि तेवढ्याच तातडीने बोहल्यावरून उडी मारावी, असं एकुलतं एक उदाहरण, एकुलतं एक. म्हणून मी नेहमी सांगत असतो, एखाद्याला जर दुसरा नंबर हवा असेल तर अजून संधी आहे. इतिहासामध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये जर करायचं जर असेल तर उगी त्या बोहल्यावरती उभा राहावं. आणि ब्राह्मण मंडळी सावधान म्हटल्याबरोबर लगेच ताड दिशेने उडी मारावी. मला वाटतंय उडी ही बरेच जण मारतात, पण ते टाकळीला जाऊन साधना करण्याकरता नाही,
ते साधनेसाठी विठ्ठल विठ्ठल एवढा बारकावा तुमच्याही लक्षात यावा माझी अपेक्षा नाही. ज्याला लक्षात आलं ते आलं. उडी मारणारे साधनाच करतील असं नाही, पण जीवनामध्ये सावधान शब्द ऐकल्याबरोबर सावध झालो सावध झालो सावध झालो संसाराचा त्याग केला, पुन्हा मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार्ग. शोक मोह दुःख तृषा वगैरे या सगळ्या जन्म मरण या सगळ्या षडउर्मीचा नाश केला आम्ही. तुकाराम महाराजांना विचारलं, ठीक आहे तुम्ही बलवान असणारे भगवान परमात्म्याचे अंकित राहिले, वैराग्याचं बळ प्राप्त झालं, वैराग्याच्या बळाच्या द्वारा तुम्ही संसाराचा त्याग केला, ठीक आहे, पण केवळ संसाराचाच त्याग केला का संसाराच्या अंतर्गत काही आकर्षणाच्या गोष्टी येतात त्यांचाही त्याग केला? तर त्या कोणत्यात नेमक्या गोष्टी आणि त्याचा कसा आम्ही त्याग केला? अभंगाचं तिसरं चरण. येणाऱ्या काही आकर्षणाच्या ज्या गोष्टी आता तुकोबराय म्हणतात त्यांना देखील आम्ही जीवनामध्ये किंमत दिली नाही. 3 गोष्टी तुकोबराय सांगतात, जन तन धन या 3 प्रतिबंध करणारे आहेत परमार्थामध्ये. जनाच्या बाबतीमध्ये, शरीराच्या बाबतीमध्ये आणि धनाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका ही आहे, केले तृणाही समान. तृणाही समान केलं याचा अर्थ आम्ही त्याला किंमत दिली नाही. आमच्या जीवनामध्ये पारमार्थिक साधना सोडून लोकांनाही किंमत दिली नाही, आमच्या शरीराला किंमत दिली नाही, आसक्ती ठेवली नाही आणि पैशाला सुद्धा आम्ही किंमत दिली नाही. जन तन धन केले तृणाही समान. जन लोकांना आम्ही किंमत दिली नाही. पण प्रकार असा असतो, जीवन जगत असताना आपण कुठेही जरी राहिलोत, अगदी अरण्यामध्ये याजसाठी वनांतरात जातो सांडून या घरा असं जरी केलं तरी कुठेतरी लोकांचा संबंध येईल. म्हणून लोकांबरोबर व्यवहार कसा करायचा तुकोबराय म्हणतात, ए रामान विधी पाळना पुरती देवाची ती भूते म्हणून या. देवाने उत्पन्न केलं यांना म्हणून फक्त जे हरिपुरता, बस एवढाच संबंध त्यांचा. पण फार लोकसंग्रहाच्या बाबतीमध्ये आसक्ती अंतकरणामध्ये नाही. लोकांसाठी महापुरुष वेळ देत नाहीत. परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले गुरुवारी बाबांची ख्याती दर्शन कोणालाही घेऊ असं वाटायचं, म्हणून यात्रेला आल्याच्या नंतर लोक बाबांच्या त्या रूममध्ये जायचे. बाबा ते गाथा ज्ञानेश्वरी नाहीतर आवडीचा पंचदशी ग्रंथ वाचित असायचे. चष्मा वगैरे घातलेला तो मोठा काळा असा. एखादा जर दर्शनाला गेला तर त्याने लांबूनच दर्शन घेऊन तिथे उभा राहायचं. आता बोलतील बुवा, नंतर बोलतील बुवा, त्यांनी उभे असं त्या चष्म्यातून वरून बघायचं आणि या म्हणायचं. बस एवढा वेळ थांबलो दर्शनासाठी, एक शब्द बोलण्यासाठी आणि एक शब्द ऐकायला मिळाला काय, या. वेळ देत नाही. मला वाटतंय गुरुवारी बाबांनी सामान्य संसारिकाला वेळ दिला नाही, नवलच नाही, अगदी साधकालाही पाठ सोडून विठ्ठल विठ्ठल पाठ संपला आणि गप्पा गोष्टी केल्यात असं कधी जीवनामध्ये घडलंच नाही. जन तृणाही समान केले, लोकांना महत्व दिलं नाही, साधनेला महत्व. आपल्या
तन तृणाही समान केले. आपलं शरीर, तन शब्दाचा अर्थ होतो शरीर. इस तन धन की कोण बराय. तन म्हणजे शरीर. शरीरही आम्ही आसक्ती रूपाने पाळलं नाही, शरीराची आसक्ती ठेवली नाही. तन तृणाही समान केले, आसक्ती ठेवली नाही. उदास होतो आम्ही देहाविषयी. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. भक्त जे असतात, महात्मे जे असतात, शरीराविषयी आसक्ती राहिलेली नसते. शरीराचे भाव ते विसरलेले असतात. मी हरपले देहभान. देह अवस्था ते हरवलेले असतात. आणि मला वाटतंय पारमार्थ जो करायचा आहे, परमपूज्य परमसिद्ध वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल बाबा घुले गुरुवारी बाबांचं नेहमी पाठामध्ये वाक्य ठरलेलं असायचं. गुरुवारी बाबा म्हणायचे, परमार्थामध्ये येऊन देहाचा जर विसर पडत नसेल तर खऱ्या अर्थाने परमार्थाची वाटचाल योग्य रीतीने चाललेली नाही. विठ्ठल विठ्ठल. येथे आल्याच्या नंतर देहाचा विसर पडलाच पाहिजे, किंबहुना देहाचा विसर पडावा याच्याकरिता देवाला प्रार्थना. देहाचा विसर पाडे माझा. पडल्याशिवाय खऱ्या अर्थाने शुद्ध साधना होणार नाही. संत महापुरुषांचा देहाचा विसर पडलेला असतो. बऱ्याच जणाला असं वाटतं की आपल्याला देह जो मिळालेला आहे तो संसाराकरताच, पण त्याच्याकरता नाही. देवे दिला देह भजना गोमटा. भजन करावं आणि भजन करत करत असो ऐसा कुठे आठवचे नाही, ही अवस्था त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता या देहाची सार्थकता आहे. खऱ्या अर्थाने साधन आहे. पण लोकांना असं वाटतं प्रपंच जर देहासाठी असेल तर देह कोणासाठी? प्रपंचासाठी. बऱ्याच जणांना असं वाटतं देहासाठी प्रपंच आहे, पण देह मात्र प्रपंचासाठी नाही. देह परमार्थासाठी. साधं उदाहरण सांगतो. जो गोठा आहे, बैलासाठी गोठा आहे, पण बैल कशासाठी? गोठा बैलासाठी आणि बैल गोठ्यासाठी नाही, शेतीच्या कामासाठी. तशा पद्धतीने हा प्रपंच रूपी गोठा या दशेंद्रिय रूपी बैलांकरता एक प्रकारचा तो झालेला. विठ्ठल विठ्ठल. आपण एका बैलाचे मालक नाहीत, आपण 10 बैलाचे मालक. आपण किती बैलाचे मालक? 10 इंद्रिय रूपी बैलाचे मालक आपण येतं. पूर्वीच्या काळामध्ये एका जणाकडे 10 बैल राहायचे. ते काळ कमी होत आता 2 जणांमध्ये 1. 2 जणांमध्ये किती बैल? 1. आणि काहीच्या परम भाग्याने सगळे काम त्या ट्रॅक्टरवरतीच. सगळे काम कोणी करायचे? त्या ट्रॅक्टरने. आणि जेव्हा मग पोळा आला, मिरवायला कोण न्यायचं? मग एक असा काळ येईलही तो, पण असा येऊ नये. विठ्ठल विठ्ठल. देहासाठी प्रपंच जरी असला तरी देह मात्र प्रपंचासाठी नाही, तो परमार्थासाठी. आणि परमार्थ करत असताना विसर पडला पाहिजे. देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझी आईशी काया जवन होई ही अनुभूती. विठ्ठल विठ्ठल. आणि असे अनेक साधू संतांचे चरित्र आहेत. महाराज आपल्या मराठवाड्याचं वैभव. परभणी जिल्ह्यामध्ये मोतीराम महाराज फळा संस्थान. असं म्हणतात, महाराजांना पायाला जखम झाली आणि योगाची गोष्ट. आषाढी जवळ आली होती, वारी पालखी सोहळा जवळ आला होता. भक्त मंडळींनी सांगितलं, महाराज पायाला जखम झाली, जाऊ नका. एवढी वारी तरी कमीत कमी तुम्ही बंद करा. डबल करा, पुढच्या वर्षी परतीची करा, पण एवढी तरी बंद करा. मोतीराम महाराज भक्त मंडळीला हा 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 म्हणायचे आणि जे करायचे तेच करायचे. शेवटी गुरुवारी बाबांचं, सद्गुरू श्री बाजीराव बाबांचं जीवन मी जवळून पाहिलंय. काही मंडळी गुरुवारी बाबांना म्हणायचे, महाराज असं करा. महाराज हो ठीक आहे, तसंच करतो. आणि जे करायचं तेच करायचे. गुरुवारी बाबा म्हणायचे, लोकांचं ऐकायला जर लागलो तर आपण प्रत्येक वेळेला, तर लोक आपल्याला परमार्थच करू देणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. मोतीराम महाराजांना जखम झाली आणि वारी जवळ आल्याच्या नंतर मोतीराम महाराज आळंदीला आले. विना गाळ्यामध्ये घातला, चिपळ्या घेतल्या, पालखी सोहळ्याला निघाले. ज्येष्ठ आषाढाचे दिवस असतात, आपल्याला माहिती आहे. पाऊस पडला, चालून जखम कणहरली, पाणी गेलं, चिगदळली जखम आणि त्याच्यामध्ये किडे झाले म्हणतात. एवढे किडे झाले, त्या जखमीतून किडे खाली पडायचे आणि खाली पडलेले किडे अगदी आनंदाने मोतीराम महाराज हातामध्ये घ्यायचे आणि त्या जखमीमध्ये टाकायचे. गुरुवारी बाबांचा हा प्रसंग ऐकलेला मी. बाबा सांगायचे हा प्रसंग.
जखमीमध्ये टाकायचे आणि त्या किड्याला मोतीराम महाराज म्हणायचे, बाबा हो हे तुमचंच खाद्य आहे, खा. का होतं असं? देहाचा विसर पडल्याशिवाय होत नाही. साधारण एक मच्छर जर आम्हाला चावलं तर सुधरत नाही, ते किडे काय आम्ही सहन करणार आहेत? विठ्ठल विठ्ठल. देहाचा विसर या महात्म्यांना पडलेला असल्यामुळे देहाच्या विषयी आसक्ती राहिली नसते, किंमत देहाच्या ठिकाणी त्यांना राहिलेली नसते. म्हणून तन तृणाही समान केले आणि धनाच्या बाबतीमध्ये तेवढेच उदास. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, म्हणून जन तन धन केले तृणाही समान. लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार. विठोबार माथा. लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार. तुकाराम महाराज म्हटले, आता आम्ही अशा अवस्थेवरती जाऊन प्राप्त झालो की जी सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची अवस्था आहे, तिला प्रेम लक्षणा भक्ती असं म्हणतात. तुका म्हणे आता आता आम्ही आमच्या अवस्थेवरती आरूढ झालो. खऱ्या अर्थाने कोणती अवस्था आहे महाराज? ती मुक्तीची माथा. मुक्तीच्या माथेवरती म्हणजे वेदांत शास्त्राची सर्वात शेवटची अवस्था म्हणजे मोक्ष आहे. पण त्या मुक्तीवरील भक्ती जाण, या भक्तीमध्ये आम्ही आरूढ आहोत. त्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षण भक्ती म्हणतात. आणि तुकोबराय म्हणतात आम्ही त्या अवस्थेवरती आता आरूढ आहोत. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा. लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार. ज्ञानेश्वर आम्ही झालो बळीवंत. लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार. झालेले चिंतन शिवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबराय आदी सर्व संत महात्म्यांच्या चरणी, प्रातस्मरणी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्यांच्या सद्गुरू श्री बाजीराव बाबा जवळेकर बाबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून, ज्या संत देवतेच्या संबंधाने हा उत्सव चालू आहे, श्री गजानन महाराजांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करून उपस्थित तुम्हा सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, जाणकार श्रोते, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, गुरुबंधू मंडळी आणि सर्व आदरणीय गुरुतुल्य मंडळी, या सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करत असताना या ठिकाणी आजची ही सेवा आणि या सेवेची आज्ञा मला प्राप्त झाली. म्हणजे मला ही सेवा मिळाली म्हणजे मी नेहमी सांगत आलो, सांगत आहे, सांगत राहील. ही सेवा खऱ्या अर्थाने विष्णू जगताप या व्यक्तीला मिळालेली नाही. कारण विष्णू जगतापला सेवा मिळावी किंवा द्यावी असे विष्णू जगतापची कोणत्याही प्रकारची योग्यता नाही. आणि मला वाटतं इथे तर नाही कमीत कमी, कारण इथे एक ही सभाच अशी बसलेली महाराजांनी ती रचनाही तशीच केलेली. अगदी एखाद्या कीर्तनकाराला एकदम छातीवरती असा दबावच येईल अशा प्रकारची ही सगळी सभा पाहिल्याच्या नंतर तसं मलाही दबाव आल्यालाच आहे. पण उग बळच रेटीत हे रेटिलेलं एक प्रकारचं. आणि ते 7 ते 9 म्हटल्याच्या नंतर तर सगळं सहजच रेटल्या जातं एक प्रकारचं असं ते वातावरण. आणि मला वाटतंय ह्या काळामध्ये लवकर सोडलं तर मला वाटतंय
सगळ्यालाच एक प्रकारचा आनंद देखील. म्हणून जेवढी लवकर सेवा सुटेल तेवढा एक आनंद म्हणून. वेळ झाला, किती वाजले? 9 वाजले बरोबर. ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. यांच्या ठिकाणी मी बोलावं असं माझ्याकडे काही नाहीये, तरी देखील या ठिकाणी एवढ्या संतांच्या सभेमध्ये, या सगळ्या महात्म्यांच्या सभेमध्ये ही सेवा प्राप्त झाली. ते फक्त गुरुवरे बाजीराव बाबा जवळेकर यांचा सेवक आणि गीता मंदिराचा सेवक या नात्याने ही सेवा आहे, विष्णू जगतापची नव्हे. म्हणून तोच धागाद्वारा अंतकरणामध्ये धरून सेवकी करावे सांगितले काम. आणि इथे काय महाराज, प्रत्यक्ष ज्यांचं वास्तव्य आहे ते श्री गजानन महाराज आदेशांतर आहेत. पण मला वाटतंय ज्यांचं आयोजक रूपाने आपण अगदी गोड नाव टाकलेले असे श्रीनिवासजी महाराज, मला वाटतंय त्यांच्या नावामध्येच अगोदर श्री आहे. म्हणजे इथं काय कमी असणार आहे सांगा ना. श्री म्हणजे ऐश्वर संपन्न अशा प्रकारचं. आणि ती श्री जिथे वसते अगदी चांगल्या रूपाने ते श्रीनिवास महाराज विठ्ठल. त्याच्यामध्ये 3 शब्द येत. वसते हा धातू आहे, त्याला नि उपसर्ग आहे. आणि पहिला शब्द श्री म्हणजे ऐश्वर संपत्ती. मग ते परमार्थाच्या दृष्टीने किंबहुना भौतिक दृष्टीने जे असेल ते, पण प्रत्यक्ष ज्यांच्या ठिकाणी नांदत ते अशा प्रकारचे श्रीनिवासजी महाराज या ठिकाणी गोड स्वभावाचे. आल्याच काकाने मला सांगितलं शास्त्रीजींनी की आमच्या या परिसराचा, आपल्या या सगळ्या परिसरामध्ये अगदी मन मिळावं स्वभाव अशा प्रकारचा. कोणीही यावं आणि बोलावं, त्यांना 2 शब्द गोड बोलावे. देवाचे ते भूते म्हणून का होईना पण गोड शब्द बोलावे. ते असं कोणाला नाराज वगैरे काही नाही, असं गोड स्वभाव, मन मिळावं स्वभाव. आणि त्यांच्याकडं मला वाटतंय त्यांचा परिचय देणं तर ठीकच होतं हे काकांना, पण मला वाटतंय त्यांच्याकडं पाहिल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा परिचय, त्यांचा चेहरा देईल एक प्रकारचा. अशा प्रकारची ती एक मूर्ती आपल्या परमभाग्याने या पंचकृषीच्या इथे स्थानापन्न झाली. आणि मला वाटतंय ती स्थानापन्न झाली मूर्ती, ते महात्म्य, ती दिव्य विभूती, त्यांना आपण सांभाळणं हे एवढंच. सांभाळतातच नवलच नाही, पण आणखी देखील आगळ्या वेगळ्या पद्धतीने. आणि खालच्या भागामध्ये जर गेलो तर ही दुसरी मूर्ती अशा प्रकारची नानांच्या रूपाने तिथे विराजमान त्या जाम समर्थाला. मला वाटतंय जाम समर्थाला खऱ्या अर्थाने नाना आल्यापासून एक आगळं वेगळं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने त्या ठिकाणालाही एक प्रकारचं महत्त्व. नाहीतर फार मोठं क्षेत्र जाम समर्थ, पण टाळ वाजत नसेल तर काय करायचं सांगा ना. ते टाळ वाजण्याचं काम आमच्या नानाने तिथे सुरू केलं. महाराज टाळ वाजत नव्हता. एखाद्या वेळेस कार्तिक याला एकादशीला वारावरती भजन होणं वेगळं आणि दररोजचा टाळ वाजणं वेगळं. आणि आपला अनुभव असेल, ज्या ठिकाणी दररोज टाळ वाजतो त्या ठिकाणी काही कमी पडत नाही. म्हणून आदरणीय नानाने तर या वर्षीपासून असा संकल्पच, दिव्य संकल्प मिळून तो त्याला असा केला. आणि तोही प्रवाहाच्या विरुद्ध संकल्प, थोडं धाडसच पण केला तो त्यांनी. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आता इथून पुढे कोणाचे पैसेच घ्यायचे नाही विद्यार्थ्यांनी. मोफत वारकरी शिक्षण संस्था, मुक्त. हे जे ज्ञान आहे ते ज्ञान एक प्रकारचं मुक्त हस्ताने, ज्या ज्ञानोबारायांनी प्रगट गुह्य बोले हे भांडार उघडं केलं, ज्या गुरुवाऱ्यांकडं मुक्त हस्ताने ते शिकले, मुक्त शिकले, तशा तेच ज्ञानाची परंपरा पुढे चालवण्याचा एक प्रकारचं त्यांनी आता संकल्प केलेला आहे. म्हणून अशा प्रकारचे एकाहुनी सगळ्याच अधिकाराच्या दृष्टीने हे महात्मे ज्यांच्या मुखातून कथा ऐकतात, मला वाटतं त्यांचा स्वर ऐकल्याच्या नंतर माझा स्वर तुम्हाला काय ऐकू वाटत असेल बाबा काय माहिती. पण तरी देखील तुम्ही निमूटपणाने सहन केलं, हे माझ्यावरती फार मोठे उपकार. आणि इथे उभा राहिलेल्यापैकी सुद्धा एकाहुनी बळीरे. मी त्यांना गान कोकिळा म्हणणार नाही. गान कोकिळा मला हा शब्द आवडत नाही म्हणून म्हणत नाही महाराज. यांना मी गान गंधर्व म्हणेल पण कोकिळा म्हणणार नाही. त्या कोकिळा हा शब्दच मला खटकते, काय होते काय माहिती. गान गंधर्व म्हणेल ना, त्यांच्यापेक्षा मोठी पदवी देणे एखाद्या वेळेस. एवढी सगळी मोठी महात्मे प्रमाणाच्या दृष्टीने महाराज खूप प्रमाण आहे. या दुसऱ्यांदा योग आहे आमचा, पण ते माझा भोळा स्वभाव असल्यामुळे शास्त्रीजी मी त्यांचं नाव विसरलो, काय करता आता. छत्रभुज बापू, ही सगळी मंडळी अतिशय गोड पद्धतीने परमार्थ पुढे चालवणारी, आचार संहिता पाळणारी वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या महानुभावांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो, सेवा समर्पित करतो, वाणीला विराम देतो. म्हणायचं शिव विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.
महाराज मंदिराच्या 5व्या वर्धापनाच्या निमित्ताने चालू असलेला श्रीमद भागवत कथा सोहळा अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये 3ऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तिपरायण वेदांताचार्य विष्णू महाराज जगताप अध्यक्ष गीता मंदिर श्री क्षेत्र पैठण. भाविकांनो, आजचं कीर्तन